हॅलो. सकाळी सकाळी मस्त नाश्त्यासाठी मी ढोकळा बनवला इथे, कारण माझा आज उपवास होता आणि चतुर्थी होती. हा व्हिडिओ थोडासा लेट पोस्ट होतो आहे आणि नंतर दुर्वा वगैरे आणल्या मी बाहेरून, कारण मी सकाळीच आणत असे, सायंकाळी कधी लक्षात राहतं आपण कधी बाहेर असतो वगैरे. आणि नंतर देवाची खूप छान अशी मस्त पूजा केली. ही अशी पूजा केली की मला तरी खूप छान वाटतं मनाला. आद्विकला इकडे त्याच्या डॅडीने नवीन खेळणी घेऊन दिली होती म्हणून त्याचं हे खेळणं चालू होतं. लहान मुलांचं असंच असतं, नवीन काही घेतले की त्याचं एक दिवस फारच कौतुक असतं आणि दुसऱ्या दिवशी ते त्यांना सापडतही नाही, अशा कुठल्या तरी जागेवर असतं ते. आणि पहिल्याच दिवशी त्याचं खूप असतं, म्हणजे झोपताना पण तो जवळच घेऊन झोपेल त्याला. नंतर दुपारच्या वेळी सरबत प्यायचं होतं आणि त्याचं असं म्हणणं होतं की मला असं लिंबू वगैरे लावून दे. मी लावून दिला तर त्याने तो लगेच काढून पण टाकला. सायंकाळच्या वेळी मी माझ्या मैत्रिणीला बोलवलं होतं घरी, कारण तिचा बड्डे होता आज. आमचं हो नाही चालू होतं भेटायचं, आणि आम्ही एकाच शहरात राहत असलो तरी आमची खूप दिवस भेट होत नाही, कारण ती तिच्या कामात असते आणि मी माझ्या. आणि आमची मैत्री खूप जुनी आहे, खूप जुनी म्हणजे आम्ही पहिलीपासूनच्या मैत्रिणी आहोत, म्हणजे बहिणी जास्त आहोत मैत्रिणीपेक्षा. त्यांची फॅमिली आणि आमची फॅमिली सगळ्यांची खूप जुनी ओळख आहे. आणि तिला इकडे छान ऑप्शन वगैरे केलं, तिचा बड्डे केला आणि ही कॅन्डल एकदमच त्याचा जास्तच भडका झाला. आणि ह्या आता सध्या तरी केकसोबत येणाऱ्या कॅन्डल्सचं असंच होते. तिने केक वगैरे कट केला, तिला मी केक भरवला. खूप छान, म्हणजे आमचं बहिणीसारखंच नातं आहे, लहान बहिणीसारखंच. म्हणजे मी तिला मानते आणि ती मला मोठ्या बहिणीसारखी. नंतर आमची अजून एक मैत्रीण आहे शाळेमध्ये आम्हाला, किंवा ट्युशनमध्ये, 3 इडियट्स म्हणायचं. तेव्हा ती लांब होती आमच्यापासून म्हणून आम्ही तिला व्हिडिओ कॉल केला आणि खूप छान वाटत होतं व्हिडिओ कॉलवर तिघी असंच एकत्र खूप दिवसांनी. नंतर तिला बाय बाय केलं, तिला जायचं होतं घरी. खूप अंधार झाला होता आणि उशीर पण झाला होता खूप. नंतर रात्रीच्या वेळी जेवणामध्ये मी असा स्वयंपाक बनवला आणि मोदक पण बनवले होते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.